मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रात त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली। आपण युद्धात विजय मिळवलेला नाही तर हा केवळ युद्धविराम आहे, त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवली। तर अमित ठाकरेंनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा। पाकिस्ताननं याआधी शस्त्रसंधी करूनही दगाफटका केलेला आहे। जल्लोषापेक्षा समाजात साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं अधिक योग्य ठरेल। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा। तर भारतीय सेनेसोबत उभं राहण्यासाठी आम्ही तिरंगा यात्रा काढणारच असं ठामपणे आशिष शेलार यांनी म्हटलंय। ज्यावेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं 100 किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे। त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच।